शहरातील मंगळवेढेकर चाळीतील श्री समर्थ तरुण मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या श्री समर्थ गणपतीचा गुरुवारी जल्लोषी मिरवणुकीने आगमन सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदरपणे ढोल ताशाचे वादन आणि लेझिमचा खेळ सादर करून नागरिकांची मने जिंकली। गणपतीची मिरवणूक ही अंतिम टप्प्यात आल्यानंतर वरुण राजाने देखील मिरवणुकीत हजेरी लावली। मिरवणुकीत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता। मंगळवेढेकर चाळीतील श्री समर्थ तरुण मंडळाची स्थापना ही 1982 साली झाली असून यंदाचे मंडळाचे 42वे वर्ष आहे। मंडळाच्या वतीने 1993 साली 4.5 फूट उंचीच्या शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। या गणेश मूर्तीस अनेक वर्षे झाल्याने यंदाच्या वर्षी मंडळाचे आधारस्तंभ अरुण रोडगे यांच्या संकल्पनेतून मंडळाच्या वतीने 11 फूट उंचीची फायबरची श्री समर्थ गणपतीच्या मूर्ती मूळचे सोलापूरचे असलेले आणि सध्या पुणे येथे स्थायिक असलेले मूर्तिकार अविनाश जिंदम यांनी तयार केली आहे। नूतन मूर्तीच्या आगमन सोहळ्यास गुरुवारी सकाळी सोलापूरचे श्रद्धास्थान असलेल्या श्री आजोबा गणपती येथून विधिवत पूजा करून प्रारंभ करण्यात आला। माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष विनायक महिंद्रकर, एकनाथ घाडगे, अप्पासाहेब रोडगे, रतन खैरमोडे, राजू कुरेशी, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते श्री समर्थ गणपतीची आरती करण्यात आली। त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला। चांदीच्या आभूषणांनी सजवलेल्या श्री समर्थ गणपतीची छबी टिपण्यासाठी मिरवणूक मार्गावर नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी कैलासवासी प्रभाकर रोडगे यांची प्रतिमा बग्गीत होती। त्यानंतर सोलापूरचा विश्वविनायक ढोल ताशा पथक आणि त्यानंतर सुमारे 600 कार्यकर्त्यांचे लेझिमचे पथक होते। विश्वविनायक ढोल ताशा पथकातील तरुण तरुणींनी अतिशय सुंदरपणे वादन करून नागरिकांची मने जिंकली। पांढरा शुभ्र रंगाचा नेहरू शर्ट आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी लेझिमचे आकर्षक डाव सादर करत शहरवासियांची मने जिंकली। यावेळी मिरवणूक मार्गावर श्री विविध मंडळांच्या वतीने समर्थ गणपतीची पूजा करण्यात आली। आजोबा गणपती मंदिर येथून सुरुवात झालेली ही मिरवणूक माणिक चौक, सोन्या मारुती दत्त चौक, राजवाडी चौक, नवी पेठ, बार एस्टेट मेकॅनिकी चौक, नवी वेस्ट पोलीस चौकी, सरस्वती चौक मार्गे लकी चौक येथे मंगळवेढेकर चाळीतील गणेश मंदिराजवळ आल्यानंतर सायंकाळी वरुण राजाने देखील हजेरी लावली। यावेळी पावसामध्ये कार्यकर्ते तल्लीन होऊन नाचत होते। मंडळातील बापू रोडगे, राजू नकाते, सचिन बावळे, दादू रोडगे, सिद्धू पाटील, राजू जगताप, बुवा नकाते, शशिकांत तरटे, अजय गोडसे, मेघराज पसारे, दत्ता कासेगावकर, अमर देवर नानवदगी, बाळू नकाते, श्रीपाद रणदिवे, सौरभ माने यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।